सर्व सेवक सेविका आणि बालसेवकांना माझा नमस्कार। भगवत प्राप्ती दिवस षष्ठी हवन कार्य का बरं केले जाते याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे। महानतेगी बाबा जुमदेवजींनी स्वतःच्या कुटुंबात असलेल्या भूतबाधेचा त्रास आणि त्यांच्या कुटुंबात वारंवार येणाऱ्या दुःखातून मुक्त होण्याकरता बाबांना मिळालेल्या मंत्राद्वारे विधिवत 42 दिवसांची साधना करून भगवान बाबा हनुमानजीची कृपा प्राप्त केल्यामुळे बाबांच्या कुटुंबात असलेल्या भूतबाधेचा त्रास पूर्णतः नष्ट होऊन समाधान मिळाले। लोकांना याबाबत जसं जसं माहीत होऊ लागलं तसं तसं दुःखाने व भूतबाधेने पीडित लोक बाबांकडे येऊ लागले आणि बाबा मंत्राद्वारे फूक मारून त्यांचे दुःख दूर करू लागले। परंतु भूतबाधेने पीडित लोकांना तात्पुरताच फायदा मिळत होता। त्यामुळे बाबांनी विचार केला की हनुमानजीची कृपा प्राप्त केल्यानंतरही भूतबाधेवर पूर्णतः मात का बरं होऊ शकत नाही। तेव्हा त्यांनी भगवान बाबा हनुमानजी समोर प्रश्न ठेवला की हे हनुमान जी, संसार में ऐसी कौन सी शक्ति है जो शैतान को एक पल में निकाल सके? भूत किसे कहे और भगवान किसे कहे, इसका स्पष्टीकरण हमें समझा दो। तेव्हा भगवान बाबा हनुमानजीनी बाबांना सांगितले कि यह एक ही परमेश्वर है और वह 24 घंटे चैतन्य है। उसे प्राप्त करने के लिए 5 दिन का हवन करना पड़ेगा आणि तो दिवस रक्षाबंधनचा होता। भगवान बाबा हनुमानजी यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार बाबा घरच्या मंडळींना उद्देशून म्हणाले, परिवार के लोग सुनो, हम कल से 5 दिन हवन करेंगे। ठरलेल्या वेळेप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून बाबांनी 5 हवनाला सुरुवात केली। तो दिवस श्रावण वैद्य प्रतिपदा असून त्या दिवसाची तारीख 20 ऑगस्ट 1948 ही होती। दररोज एक याप्रमाणे सायंकाळी बाबा हवन करू लागले। 5व्या दिवशी हवन क्षमताशनी बाबा निराकार अवस्थेत आले। त्यावेळी बाबांच्या मुखकमलातून शब्द बाहेर पडले, घरवालों सुनो, मैं कहाँ आ गया हूँ, सेवक अब भगवान बन गया है। काही वेळाने निराकार अवस्थेतून बाहेर आले, परंतु ते गुंगीतच होते। दुसऱ्या दिवशी म्हणजे 6व्या दिवशी 25 ऑगस्ट 1948 ला बाबा गुंगीत असल्यामुळे घरच्या लोकांनी हवन करून कार्याची समाप्ती केली। हवन समाप्ती होताच बाबांचे ब्रह्मांड जळले व बाबा पुन्हा निराकार अवस्थेत आले। त्यावेळेस बाबांच्या मुखकमलातून शब्द निघाले की मैं सबका एक भगवान हूँ। सेवक, तू मुझे कहाँ ढूंढ रहा है? मैं 24 घंटे तेरे पास हूँ। जिस पल छूट जाऊंगा तो तेरा शरीर मृत हो जाएगा। काही वेळाने बाबा पुन्हा उद्गारले की हे सेवक, मैं भगवान हूँ, तू मानव है। मैं जानता हूँ मानव यह बेईमान है, उनमें से तू एक मानव है। भले ही तूने मुझे प्राप्त किया, मैं भगवान हूँ, मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता। तेव्हा बाबांनी परमेश्वराला ईमान हा वचन दिला आणि परमात्मा एक आणि मर्याजे भगवत नाम पर असे 2 वचने बाबांनी परमेश्वराला दिले। त्यानंतर बाबांच्या मुखकमलातून शब्द निघाले की दुःखदारी दूर करते उद्धार आणि इच्छा अनुसार भोजन। हे 2 वचने परमेश्वरांनी बाबांना दिले आणि या 4 वचनेनुसार भगवंतांची प्राप्ती करण्यानुसार हे 4 तत्व म्हणून आपल्याला बाबांनी दिले आणि या तत्वांचा पालन केल्यास प्रत्येक दुःखी पीडित लोकांचे दुःख दूर झाले असे महानतेगी बाबा जुमदेवजींनी सेवकांना मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे तत्वांच्या पालन करणाऱ्या लाखो सेवकांना सुखी समाधानी मिळालेली आहे। हे तत्व बाबांना रक्षाबंधन नंतर 6व्या दिवशी मिळाले। म्हणूनच तो दिवस एका भगवंताचा प्रकट दिवस म्हणून साजरा करतो। तर सेवकांनो, तुम्हाला येणाऱ्या भगवत प्राप्ती षष्ठी हवन कार्याच्या माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून हार्दिक शुभेच्छा। सर्वांना माझा नमस्कार। परम पूज्य मेरे